मालेगाव तालुक्यातील करंजगाव या ठिकाणी एका भीम सैनिकावर प्राणघातक हल्ला। अनेक भीम सैनिक मालेगाव सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी विहार जगताप यास भेटण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी गर्दी करताना दिसून येत आहेत। दिवसेंदिवस दलित समाजावर अन्याय अत्याचाराला वाढ होताना दिसत आहे। भीमसैनिक विहारला न्याय मिळणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे। विहारलाच मारून विहारवरती गुन्हा दाखल होणार की काय असं प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलं जातंय। भीमसैनिकांकडून विहारला झालेल्या हल्ल्याच्या संदर्भामध्ये जाहीर निषेध करण्यात येत आहे। महाराष्ट्रातून या घटनेची हळहळ व्यक्त करताना दिसून येत आहे। या घटनेची माहिती मिळताच विहारच्या परिवाराने आपल्या काही भीमसैनिकांसोबत चर्चा केली व विहारला न्याय मिळवून द्या अशी अपेक्षा विहारच्या आईवडिलांनी व त्याच्या सर्व परिवाराने केली आहे। त्यावेळेस समाजसेवक अमोल पवार, समाजसेवक किरण माळी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ भोसले तसेच अजय बैसाणे, सिद्धार्थ बैसाणे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। घटनेची माहिती घेताना विनोद भाऊ भोसले दिसत आहेत। विहारला कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळणार अशी अपेक्षा देखील यावेळेस व्यक्त करण्यात आली। तरी अंदाज 4-5 जण होते। तिच्यासोबत किती जण होते? त्याने पाठ घेत पाहिजे। केस दाखल केली का? केस दाखल केली तिथं पीआय कोण आहे? देशमुख साहेब देशमुख नवले आता बरं वाटतंय का? त्रास होतोय का? किती जण होते? नाही दादा, तो एकटाच होता थोडा। मारण्यासाठी किती जण होते? ते मारणार होते का ते गावाला आम्ही मालेगावात राहतो या पण घरीच होतो। तो एकटा तिथं होता ना, काय पाठवलं तो म्हणे काय म्हणे रे तुला मारले माझी जायचे मारा तुम्ही जातले मातले काय म्हणे रे मला म्हणून त्याला तो राग होणार काय 5-6 जण होते। 5-6 जण असतील। 5-6 जण 2 जणांना हाताळला नसता। सगळ्यात महत्त्वाचा मेन मुद्दा कायदेशीररित्या आपल्याला जेवढेही सेक्शन त्याच्यावरती लावता येतील तेवढा लावण्याचा प्रयत्न करू, पण त्यांच्यातले काही लोक तुमच्या पाया पडायला येतील। ऐका आता ते तुमच्याकडे येतील म्हणजे आपण पुढे करू, पण ही गोष्ट होणार नाही का? जर असेल तर तुम्ही आपली बाजू जी मांडायची असेल ना 100% त्यांचा जो मोडायचा ते 100% मोडणार। आता या तीळ मात्र शंका नाही, कारण की काही झालं का आपल्याला दिवसेंदिवस टार्गेटच करत चाललेले। हा एकच प्रकार नाही, हा महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार दिवसेंदिवस घडत चाललेले आणि याला जर आपल्याला जर हे जर करायचं असेल तर एकत्र राहण्याची गरज आहे। तेवढं करा, बाकीचं पुढे जे करायचं ते बरोबर आहे। दाखव पुढे सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आपण बघतो 24 तारखेला मालेगाव या ठिकाणी एक दलित तरुणावर म्हणजे विहारवरती प्राणघातक हल्ला झालेला आहे। या घटनेचा सर्वात प्रथम मी आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून या घटनेचा जाहीरपणे निषेध करतो। दिवसांदिवस जे दलित समाजावर जे अन्याय अत्याचार जे वाढत चाललेले आहेत हे कुठंतरी थांबण्यात यावं, यासाठी आम्ही वडनट खाकुर्डी या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची आम्ही भेट घेतली। त्यांनी सकारात्मक चर्चा केली। त्याचबरोबर दिवसांदिवस जे दलित समाजावर जे हल्ले होत चाललेले हे कुठेतरी थांबण्यात यावं, तर प्रशासनाला आम्हाला कळकळीची विनंती आहे। जे मोकाट सांड सोडलेले आहेत यांच्या तुम्ही मुसक्या आवळा
अन्यथा कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर यास आपण स्वतः जबाबदार असेल. तर अजून एक दुसरी घटना समोर येते, ज्यावेळेस एखाद्या तरुणावरती हल्ला होतो आणि त्याच तरुणावरती ज्या क्रॉस केसेस पडतात, म्हणजेच एकंदरीत तुम्ही त्याला मारायचं, नंतरून त्या परिवारावरती खोट्या केसेस दाखल करायचा, कुठंतरी हा प्रकार देखील महाराष्ट्रामध्ये बंद झाला पाहिजे. या घटनेच्या अनुषंगाने मी महाराष्ट्राच्या जनतेला, म्हणजे माझ्या भीम सैनिकांना, भीम अनुयांना मी एक आव्हान करेल, मित्रांनो, आजही वेळ गेलेली नाही आहे, तर समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. आज वेळ विहारवरती आलेली आहे, उद्या वेळ आपल्यावरही येऊ शकते. तरी माझ्या समाजाला मी आव्हान करतो, आपणही एका ताकदीने उभं राहायचं आहे आणि लवकरच आपण मालेगावमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील जाहीर करणार आहेत. आणि जोपर्यंत विहारला न्याय भेटत नाही तोपर्यंत आंबेडकरी समाज हा गप्प बसणार नाही. जय भीम.